हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कांद्याची पातची भाजी। झटपट होणारी, कमी साहित्यात आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे। डब्यासाठी ते एकदम छान आहे आणि काही कमी साहित्यात होणारी ही भाजी। आणि या भाजीचे भरपूर फायदे, रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचन सुधारते आणि त्वचेसाठी आणि केसांसाठी पण खूप फायदेशीर आहे ही भाजी। तर आपण या कांद्याच्या पातसाठी भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। आपण कांद्याची पात आपण चिरून घेतली, त्याच्यात कांदा तो चिरून घेतला, शेंगदाण्याचा कूट घेतलाय, मीठ आहे, तिखट आहे आणि हळद आहे। आता आपण तेल तापत ठेवलंय। आता आपण कांदा टाकूया। आता छान परतून घेऊया। डब्यासाठी एकदम छान आहे, झटपट होणारी, सकाळच्या वेळेस घाई असते आपल्या, तर झटपट होणारी ही भाजी आहे। शेंगदाण्याचा कूट रेडी असेल ती ही झटपट भाजी होते, जास्त वेळ लागत नाही आणि पौष्टिकपणे चविष्ट अशी लागते ही भाजी। आता आपण हा परतून झाल्यानंतर याच्यावर त्याच्यात कांद्याची पात टाकूया। आपण त्याच्यात कांद्याची पात टाकूया। छान परतून घेऊया। त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। आपण झाकण काढूया। याच्यात आपण हळद आणि तिखट टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण ह्याला छान परतून घेऊया। आपण याच्यावर परत झाकण ठेवूया। आपण झाकण काढूया। छान त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया, छान परतून घेऊया। झटपट होते ही भाजी, डब्यासाठी छान ही भाजी। गॅस स्लो करून झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढूया। आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया। छान झाली आपली भाजी। आता आपण प्लेटमध्ये काढूया। प्लेटमध्ये सर्व केली कांद्याची पाताची भाजी, झटपट होणारी आणि टेस्टी आणि रुचकर अशी भाजी ही होते। सकाळच्या वेळी घाई असेल तर तुम्हाला ही भाजी झटपट होणारी भाजी आहे, नक्की करून बघा। आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा। असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देता। थँक्यू।